छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांच्या नजरेसमोर प्रभावीपणे मांडत असल्याचे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले। छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांच्या नजरेसमोर प्रभावीपणे मांडता येतो। छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो आणि त्याचा मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामॅन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। विचार मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, हभप धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी महापौर कोंड्याल म्हणाले, जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचे काम पत्रकारिता करते। त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून या घटना आणि क्षण कायमस्वरूपी जतन करतात। त्यामुळे पत्रकारितेसोबतच छायाचित्रकारांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे। आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना कोंड्याल म्हणाले की 2007 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली। त्यावेळी छायाचित्रकारांनी टिपलेली प्रभागाची जुनी छायाचित्रे 2012च्या निवडणुकीत नागरिकांना दाखवून पूर्वीचा आणि नंतरचा बदल समोर ठेवता आला। फोटोमधील हा फरक नागरिकांच्या स्मरणात कायमचा ठसला आणि त्याचा मला दुसऱ्यांदा निवडून येताना अनन्यसाधारण फायदा झाला, असे आवर्जून सांगितले। छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असे कोंड्याल म्हणाले। 2007 ला मी वयाच्या 21व्या वर्षी अपक्ष म्हणून मला संधी मिळाली होती। तात्यांनी बरेच प्रयत्न केले होते, पण त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी नारायण राणे साहेबांना शब्द दिला होता म्हणून त्या ठिकाणी अजय दासऱ्यांना तिकीट देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला होता। तात्यांनी बरेच प्रयत्न केले, पण अशा पद्धतीने मला इकडं अपक्ष म्हणून पण उभा केलं। तसं करत असताना 2007 साली बरेचसे निवडून आलो। अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर महेश यांनी बरेच निधी मला माझ्या प्रभागामध्ये दिला। माझा प्रभाग हा जवळ भागातला एक एकदम दुर्मिळ शेवटच्या सोलापूरच्या शेवटच्या टोकाचा भाग होता MIDC मध्ये। मग तिथं काम करत असताना बरेच अनुभव आला, पण काम करत असताना छायाचित्रकारांनी ज्या ठिकाणी त्या टायमाला जे छाया टिपलेले होते त्याचा मला एवढा उपयोग झाला की 2012 नंतर 2007च्या नंतर 2012ला जेव्हा माझी इलेक्शन आली, लोकांना मी त्या ठिकाणी पटवून दिलो की पूर्वी आपला एरिया कसं होता ना आता कसं झाला। म्हणजे ह्याचा अर्थ काय, एखादा फोटोमधील फरक लोकांच्या एकदा नजरेसमोर आल्यानंतर त्याची जी स्मरणशक्ती एवढी तीव्र आणि एवढी भक्कम होती की ह्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी म्हणून त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी लोकांनी दिलं। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छायाचित्रकारांना विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत, जे काही सातत्य आहे ती जगासमोर तुम्ही आणायचं काम तुम्ही आपण करता। फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकवून ठेवलेली जी छबी आहे ती वर्षानुवर्ष टिकून राहते। आणि आता या कालावधीमध्ये याच्या जमान्यामध्ये फोटोग्राफरचं फार मोठं आव्हान आहे त्याच्यामुळे यायचं की फोटोग्राफरने काढलेला फोटो ओरिजिनल कोणता आणि AI ने त्याच्यात काय चेंज करून सोशल मीडियावर टाकलेला फोटो कोणता, हे फार मोठं आव्हान आहे फोटोग्राफरला आणि ते आव्हान पेलण्याची जबाबदारी फोटोग्राफरवरती आहे। ते लोकल बोर्ड म्हणजे जिल्हा परिषद स्थापन व्हायच्या अगोदर लोकल बोर्ड आणि लोकल बोर्डाने त्यावेळेस ते पाटील काय तर लोकल बोर्डाचे सदस्य होते। त्यांनी राजेंद्र प्रसादांना आणून तो जिल्ह्यातला सगळ्यात पहिला पुतळा आहे जो पंचायत समिती उत्तरला आहे आणि त्यांनी ते म्हणजे काय नोंदच नव्हती ना, आता जिल्हा परिषद स्थापन नव्हती, आम्ही बरंचसं बघितले नोंद आहे का की बाबा कधीच आहे। त्यांनी म्हणले आमच्या आजोबांनी केलेलं आहे, त्यांचे कोनशिलावर नाव असावं। मग आम्ही प्रयत्न केला पण नाही, त्यांच्याकडे फोटो सापडला। त्या फोटोवरनं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला उद्घाटन झालेलं आहे आणि काय झालेलं आहे। म्हणजे हा फोटोचं महत्त्व, जरी माणूस गेला तरी फोटो
हा त्या कामाचं किंवा याचं येतं, त्याच्यातून आम्ही मग ते साल काढलं आणि मी त्यांना म्हणजे आश्वस्त केलं की बाबा त्याच्यात कोणशीला तुमचं नाव घेऊ, एवढं फोटोग्राफरचं महत्त्व आहे. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले, तर सूत्रसंचलन लखन अदाटे यांनी आणि सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनींचे छायाचित्रकार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.